कुठे केले आपण कुठे केल्या? आपण माळेगावला चाललो आणि खूप एन्जॉय करणार आहोत. कोणासोबत? दया सर सोबत चाललो आम्ही. आणखीन? आणि विक्की सर वाघ सोबत चाललो. कुठे आहेत विक्की सर वाघ? विक्की सर वाघ कुठे गेले? इथं आहेत. परंतु हे बघा सर, फार विचित्र प्रसंग घडणार आहे आज. आणि आम्ही आज रात्री घरला यायचं की नाही मला माहित नाही. आम्ही जिथं झोपल्या तिथं झोपल्या, जिकडे गेल्या तिकडल्या. ओके. उचल्याचं माळेगाव असे आहे. उचल्याचं माळेगाव हे आहे का? हे आहे का? ओके चलो झुकेगा साला. चलो चलो अभी निकलते हैं हम मालेगाव. मिलते हैं. चलो मालेगाव. आगे. चलो मालेगाव. चलो भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये मालेगाव मध्ये. चला. तर मग मंडळी आमची सुरू झाली राईड माळेगावची. मी, लखन, विक्की, साई, विशाल, किरण, नागेश. तर आम्ही निघालो आता फुल मजा करायला माळेगावला. तर चला ते गेल्यानंतर बघू काय काय घडते आमच्यासोबत किंवा आम्ही काय काय करतो. ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. आता आलो आपण कुठं? आता पोहोचलो माळेगाव मध्ये. आता करणार एन्जॉय. पहिले खेळणार मी झोके. झोके आणि झुला प्रसाद घेऊन जाणार आहे. झुला खेल के प्रसाद लेके जाने वाला. ओके चलो अभी जा रहे हम मालेगाव. आणि 2-4 खिलोने पण घेणार आहे. क्या चालेगा? चालेगा भावली. ते आवाज खूप करत आवाज जायचे. तर मग सुरुवातीला मध्ये आल्या आम्हाला भेटलं एक क्रिकेटच्या बॅटचं दुकान एक. मग आपली पुराणी आवड क्रिकेट. तर बॅट बघितल्याशिवाय राहा वाटलं नाही. बघितलो नंतरला घेता येईल म्हणून तिथं ठेवली बॅट आणि मग निघालो आम्ही पुढे आल्या दिसले आम्हाला उंच झोके असे. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे तुम्ही सांगा. आम्ही झोक्यामध्ये काय बसा वाटलं नाही आम्हाला, कारण मध्ये बसल्यानंतर आपली फाटते ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय गेलो नाहीत. मग आम्ही गेलो बाजारामध्ये फिरायचं म्हणून. काय काय भरलं काय आलं आहे. आणि लोक माझ्याकडे असं बघत होते की मी काय घेऊन फिरवलो की हत्यार, कारण कॅमेरा होता आपला छोटा. तरी मग या गर्दीमधून निघालो मी असं हळूहळू. आता ती तलवार पाहिजे हातामध्ये. तलवार तलवार घे. आता तलवार घे. अभी मजा आ रहा देखो. अभी ये म्हणताय आता ब्लॉक मध्ये एवढं बस झाले. बघू ब्लॉक. निघालो पुढं. तर आलो तिथं लेडीजचा बाजार जे भरते तिकडं. तर कानातले, गळ्यातले, हातातले, पायातले काय काय मुलींसाठी आहे ते आहे. तर हरमाल 10 रुपयाला. आम्ही काय घेतलं नाहीत कारण आम्हाला कोणाला द्यायचं नव्हतं घेऊन. तर कार्पेटचं मार्केट. घरामध्ये ज्यांना कार्पेट वगैरे लागतील, पडदे वगैरे पाहिजे असतील तर ते बाजार भरला होते चांगला. मग आम्हाला काही इथं घ्यायचंच नव्हतं. तर आम्ही इथून निघालो पुढं मग घोड्याचा बाजार बघायला. नंतर घोड्याच्या बाजारामध्ये आल्यानंतर घोड्यांची थोडीशी पाहणी केली. लखननं थोडं सांगितलं आम्हाला घोड्याबद्दल. आणि मग आम्ही त्या लोकांना विचारलो. आणि मग इथून पुढं आणखीन दुसरे घोडे बघायला निघालो. जसं की आम्हाला कोणातरी युद्धासाठी घोडे पाहिजेत असं आम्ही एक घोडा बरोबर बघितला, विचारलं पूर्ण माहिती त्या लोकांना. आणि मग निघालो आम्ही आम्हाला आणखीन पुढच्या ठिकाणी. मग तिथून समोर आल्यानंतर आम्हाला एक भेटलं कुत्र्याचं पिल्लू. एक मुलगा विकत होता. तर हे होतं पश्चिमी जातीचं. तर ओरिजिनल आहे म्हणत होतं त्यानं. कान, त्याचे पाय वगैरे दाखवला. आणि त्यातलं आम्हाला काही कळलं नाही जास्त, म्हणून आम्ही फक्त विचारलो. घोड्याचा बाजार झाल्यानंतर मग आम्ही आल्या इकडं बैलाच्या बाजारात. म्हणजे जे बैल वगैरे असतात ना शेतातले, तर त्यांच्यासाठी पट्टे, चाबूक वगैरे शेतकरी लोकांसाठी जे लागते साहित्य ते पण आहे इथं. घुंगरू वगैरे बांधून मस्त गळ्यातले त्यांच्या. तर ते बघितलो. आणि आम्हाला तर हे पण घ्यायचं नव्हतं कारण इकडं बैल पण नाही आमच्याकडं. काय होते मित्र. लखनने थोडंसं तिथं आणखीन चौकशी करायला लावली. बोलला, सांगितलं आम्हाला. चाबूक घेतला हातामध्ये. थोडासा टाईमपास केला. कुणाला मारायचं होतं की त्याला घेऊन. आणि मग ठेवलोत आम्ही ते. तिथून निघालो मग मंदिराकडे. देवाच्या ठिकाणी थोडंसं प्रसाद वगैरे घ्यावं म्हणलं. म्हणजे प्रसादाची वगैरे थोडीशी तर पाहणी केली की काय काय आहे काय काय नाही. मग इथं भंडारा वगैरे म्हणजे खंडोबाचं म्हणल्यानंतर खास करून हे दादा भेटला. नमस्कार केला.
आणि मग खंडोबाचं म्हणल्यानंतर कसं एकतर भंडारा असतो आणि खोबर वाट्या असतात, ते मेन प्रसाद असतो. तर तो घेतला आम्ही नंतरला आणि मग निघालो तिथून पुढं. आणि इथं आल्यानंतर हे देवाचे वगैरे मूर्त्या वगैरे होत्या. तर इथला एक दादा एक खूपच ॲग्रेसिव्ह होता, त्याला काही जास्त करू दिला नाही व्हिडिओ. तिथून निघालोत आम्ही. आणखी पुढं हे प्रसादाचे वगैरे घेतलो, काकाने नमस्कार केले आणि मग निघालोत आम्ही पुढं. तर इथं आलोत मंदिरापाशी आल्यानंतर इथं थोडंसं मंदिराचं दर्शन घेतलं बाहेरूनच, कारण अगोदर आपण आलो होतो, मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं एका मी. तर तेव्हा मध्ये जाऊन दर्शन घेतलं होतं आपण. आता खूप गर्दी होती त्याच्यामुळं आपण बाहेरून गेटून दर्शन घेतलो आणि मग निघालोत आम्ही पुढचे माळेगावचं जे असते ना, उसल्याचं माळेगाव म्हणतात, तर ते पाहायला. मग तिथं जात असताना काही आमची कंधारची मित्रमंडळी भेटली, दुकान टाकून होती हे. यांना भेटलो, त्यांनी पण थोडासा डान्स वगैरे केला, म्युझिक चालू होती आणि मग थोडंसं बोललोत आम्ही. आणि मग एक मित्र आला आणि ह्याने आम्हाला चला म्हणलं तिकडलं तुम्हाला पुढचं दाखवतो माळेगाव. मग आम्ही निघालो पुढं. तर बघू आपण उचल्याचं माळेगाव. तर हे झाली आमची एंट्री आणि हे असते आता तमाशाचं म्हणजे जे ठिकाण आहे ना ते. तर जास्त लोक जे आहेत ना मस्ती करायला, धिंगाणा करायला खास करून एकल्यासाठी येतात, तमाशा पाहायला. तर आज आम्ही आलो, मग पहिला दिवस होता, तर जास्त काही गर्दी नव्हती, पण खूप काही होतं. जेव्हा इथून आम्ही जात होतो तेव्हा आवाज वगैरे म्हणजे देत होते तिकटासाठी, तर आम्हाला काय जायचं नव्हतं मध्ये. मग आम्ही निघालो तर हळूहळू आमचा नागेश तर थोडा फॉर्ममध्ये आला, डान्स करत होता. पोलीसवाल्यानं दिलं त्याला एक फटका. निघालो पुढं. मग पोलीसवाला पण हसला थोडासा, त्याचा व्हिडिओ करतो तुम्ही तर. आणि मग लखनदादा आमचा थोडा बघला त्याच्याकडं. मग आलो तर आम्ही एक दुसरा तमाशाकडे. कुणाचं नाव आहे बघा, सविता राणी पुणेकर. तर सविता राणी पुणेकर यांच्या तमाशा मंडळात आलो आम्ही. तर हे होतं फ्री, म्हणजे तिकीट वगैरे नव्हतं, कारण पहिला दिवस असल्यामुळं. मग मुलांनी म्हणलं की चला मध्ये जाऊन पाहू. तर आम्ही गेलोत मग मध्ये बघण्यासाठी. मध्ये आलोत आम्ही आधी अंधारातून. तर मध्ये गेल्यानंतर बघताय तर काय मस्त डान्स चालू होता. 4-5 पोरी नाचायल्यात मस्त. ते काय पूर्ण धिंगाणाच होता. मुलं, माणसं, बाया काय नव्हत्या, मध्ये डान्स करणाऱ्या बाया होत्या, पण मुलं, माणसं, म्हातारे मस्त उड्या मारू डान्स करू लागले एकमेकाच्या एक खांद्यावर चढून हे बघा. आणि मग आम्ही थोडंसं बघितलो आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही निघालो तिथून. पाहणं झाल्यानंतरला मग आम्ही निघालोत वापस. लास्टला जाता जाता हे आणखीन एक झुल्याचा व्हिडिओ घेतला आणि मग थोडंसं थांबलोत आम्ही तिथं, मित्रांना आणखीन एका बोललो आणि मग निघालोत आम्ही वापस घरी. तर पहिला दिवस होता म्हणून जास्त काही नव्हतं भरलेलं माळेगाव. किरण आमचा सांगत होता तिथं काहीतरी मला, पण मी काही जास्त ऐकलं नाही त्याचंही. मग पहिला दिवस असल्यामुळे गर्दी नव्हती जास्त. आणि मग निघालोत आम्ही वापस घरी जायचं म्हणून घरी. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कळवा.